भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये शिवमंदिर वर्धापन सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। संपूर्ण पिंपळनेर ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक व वारकरी भक्त मोठ्या संख्येने या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाले होते। यावेळी अनेक वारकरी भक्तांनी भजन कीर्तन सोहळ्याचा आस्वाद घेतला। तसेच यावेळी संपूर्ण गाव एकत्र येत वर्धापन दिन निमित्ताने संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न केला। 5व्या वर्षाच्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या उत्सवाला महादेव मंदिराच्या प्रांगणात पिंपळनेर गावामध्ये मोठ्या आनंदाने हे ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि त्यांची प्रचिती आपण आता पाहिली की हा भव्य उपस्थित जनसमुदाय आणि याच्या संदर्भामध्ये मगाशी मी आवाहन केलं की आपण हार न आणता पेन वही, त्याचा अर्थ हार आणल्यानंतर तो थोड्या वेळाने सुकून जातो आणि ते पैसे कुठे वाया जाऊ नये, समाजाचा प्रत्येक पैसा गोरगरिबाच्या गरजूंकरता उपयोगी पडावा म्हणून आम्ही हा संकल्प केला की हार न आणता पेन वह्या पेन्सिल आणावी, म्हणजे ती आपण प्रतिवेळेला गरजू विद्यार्थ्यांना गरजू मंडळींना वाटत असतो। असंच ह्या गावामध्ये प्रतिवर्षी आनंद उत्सव मोठ्याने हो माऊलीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना सुख समृद्धी देव, सर्वांनी एकोप्याने राहणं हा संप्रदाय शिकवतो। सर्वांनी एकत्र येऊन आपापले मदमत्सर सोडावे, आपल्यातला भेद सोडावा आणि एकत्र येऊन भगवंताच्या भक्तीचा आनंद लुटावा हेच परमार्थ आपल्याला शिकवत असतो। म्हणून आपण आजच्या काल्याच्या दिवशी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद लुटायचा आहे। कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मी अखिल हिंदू समाजाला असं आवाहन करेन की आपलं संघटन अति महत्वाचं आहे। आपण जेव्हा एकत्रितपणाने येऊन हा परमार्थ आपल्याला एकत्रितपणा शिकवतो आणि ते एकत्रित संघटन हे धर्माकरता अति महत्वाचं आहे। कारण ज्या वेळेला आपण एकत्र असू त्यावेळेला आपलं एक बळ निर्माण होतं, आपली शक्ती निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा धर्म कार्याच्या करता अगदी कणखरपणे प्रखर होत असते आणि पुढे येत असते। म्हणून सर्व हिंदू समाजाला एक विनंती आहे की आपण जसं हरिनामा करता एकत्र येता, या हरिनामाची साधू संतांनी ही व्याख्याच अशी केली की आपण एकत्रित येऊन धर्म काय, देश काय, देव काय हे जाणून घेण्याकरता एकत्र यायचं मी आवाहन करेन समस्त समाजाला की असं आपण अध्यात्मात जसं एकत्र येतो तसं धर्माच्या संदर्भात एकत्र येऊन धर्माशी एकनिष्ठ आणि धर्माची सेवा करण्याकरता आपण एकत्रित यावं ही विनंती। बरोबर की गावोगावी प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे। गेली बरीच वर्षापासून मला वाटते काही गावांना सप्ते होऊन 100 वर्ष होऊन गेली, पण आमच्या गावामध्ये आतापर्यंत 2019 पर्यंत सप्ताह नव्हता। पण आमच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमधून आमचा ठराव पास झाला की प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे तर आपल्या गावामध्ये का सप्ताह नको, म्हणून आम्ही खास करून सप्त्याचं नियोजन केलं। या सप्त्याचं मूळ फायदा असा आहे की या सप्त्यामुळे संपूर्ण गाव 4 दिवस शुद्ध असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 दिवस शुद्ध असून संपूर्ण गावाची भूमी पवित्र होत असते। कारण या सप्त्यानिमित्ताने आम्ही अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड विना उभा करतो आणि त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाने ओव्यांच्या स्वरांनी उच्चाराने संपूर्ण आमची पिंपळनेर गावाच्या भूमीमध्ये जिथपर्यंत आमच्या भोंग्याचा आवाज जातो, स्पीकरचा आवाज जातो, तिथपर्यंत ती भूमी पवित्र होत असते। आणि खरोखर या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतला की जर प्रत्येक गावामध्ये होत असेल तर आमच्या गावाला का सप्ताह नको। तर आपल्या गावामध्ये जवळजवळ 25-30 वर्ष होऊन शिवमंदिर झालेलं होतं, पण त्याचा वर्धापन दिन आपण 1 दिवसासाठी साजरा करत होतो। पण आम्ही निर्णय घेतला की 1 दिवसासाठी न करताना आपण तो 4 दिवसासाठी करावा, जेणेकरून सगळ्या लोकांना आनंद मिळेल, सगळ्या लोकांना दान धर्म करण्याची संधी मिळेल, कोणाला अन्नदान, कोणाला मूल्यदान, कोणाला इतर वस्तू दान करण्याची संधी मिळेल आणि खरोखर त्या पद्धतीने सर्वांना संधी मिळालेली आहे। आणि त्यानंतर त्या संधीमध्ये खास करून आजची जी काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था आहे ते आमचे बंधू हरिभक्तपरायण जुने वारकरी, जातिवंत वारकरी हरिभक्तपरायण नामदेव महाराज गायकवाड आणि सौ हरिभक्तपरायण कमलाताई नामदेव गायकवाड यांच्या कुटुंबाकडून जेव्हापासून सप्ताह निर्माण झाले तिथपासून ते आतापर्यंत त्यांचा दरवर्षी काल्याचा महाप्रसाद असतो आणि त्यांचा संकल्प आहे की जोपर्यंत आमचा जीव आहे आणि जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत काल्याचा महाप्रसाद हा आमचाच राहील। खरोखर धन्यवाद दादांचं, जेवढं
कौतुक करावं किंवा दादांची जेवढी मोठपणा सांगावी तेवढी कमीच आहेत. कारण दरवर्षी 40 ते 50 हजार रुपये ते या नाम सप्ताहाकरता खर्च करतात. खरोखर या नाम सप्ताहावर त्यांचे अतिशय मौल्यवान उपचार आहेत. आणि आशिष दादांना मी विनंती करीन की त्यांनी आशिष या सप्त्यावर, वहिनींना मी विनंती करीन की त्यांनी आशिष या सप्त्यावर कृपा ठेवावी, जेणेकरून हा नामयज्ञ सुरू राहिला पाहिजे. जय भरपूर मला वाटते ज्या प्रत्येक गावातला प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये हा सप्ताह बसलेला असते. जवळजवळ आज हा सप्त्याचा काला झाला आणि आज हा सप्ताह संपल्यानंतर उद्या पुढच्या सप्त्याची पुढच्या वर्षापासून जवळजवळ कमिटी तयारीला लागते. म्हणजे जवळजवळ वर्षभर लोकांचं स्वप्न असते की आमचा पुढचा सप्ताह असा झाला पाहिजे, आमचा पुढचा सप्ताह असा झाला पाहिजे. म्हणजे यावर्षी जो सप्ताह झाला त्याच्यापेक्षा कमीत कमी 1.25 पट म्हणजे 25% अजून सप्ताह व्यवस्थित झाला पाहिजे. याच्याकरता जे मंडळाची कार्यकारी कमिटी आहे ती कमिटी जवळजवळ वर्षभर कार्यरत असते आणि खरोखर भरपूर मेहनत करून हा सप्ताह निर्माण करतात. जय श्रीराम. आता खरोखरच या गावाविषयी सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थ मंडळांना धन्यवाद देतो. आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे माझे गुरुबंधू, माझे परमित्र हरिभक्तपरायण फुलाजी महाराज आणि हरिभक्तपरायण नामदेव महाराज, त्यांचे सर्व कुटुंब, त्यांचे सर्व परिवार हे सर्व सप्त्यामध्ये आवर्जून प्रत्येक वर्षी काय करतात, तन मन धनाने इथं सेवा करतात, उपस्थित राहतात. आणि त्याचबरोबर जोडीला गावातील सर्व मंडळी असतात, परिसरातले. आणि जेव्हापासून सप्ताह प्रारंभ झाला, सप्त्याला सुरुवात झाली, म्हणजे पहिल्या वर्षीपासून मी पण असतो. मला पण आनंद वाटतो. महाराज बोलवतात मला प्रेमानं आणि मी पण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो. कारण मी असं समजत नाही की हा सप्ताह कोणाचा तरी आहे, माझा सप्ताह म्हणून येत असतो प्रत्येक वर्षी. काय एवढंच बोलतो मी. आणि सर्व कमिटी मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळ, या सर्वांना धन्यवाद देतो. असा सप्ताह चालू राहावा, मी त्यांना एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद देतो सर्व ग्रामस्थांना, सर्व महाराज मंडळींना. या हरिभक्तपरायण आमचे मित्र फुलाजी महाराज असतील, हरिभक्तपरायण नामदेव महाराज, सर्वच मंडळी आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. गोविंदा गोपाला,